नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 27 मे. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज राज्यात पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बेळगाव, सांगली तसेच लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, परभणी, नाशिक, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, बीड या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह पाऊस पडला असून बुलढाणा व जालना जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाली आहे असे कळले आहे. अजून इतर ठिकाणची माहिती मिळायची आहे. तसेच आज बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर तसेच लातूर जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच आज बिहार राज्यात एक हलके कमी दाबाचे क्षेत्र असून तसेच आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून तसेच कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात एका चक्राकार वाऱ्याची स्थिती असून तसेच अरबी समुद्रात एक हलके कमी दाबाचे क्षेत्र असून या सर्व प्रणालीमुळे आपल्या राज्यात हवामानात सतत बदल होत असून त्यामुळे पावसासंबंधी दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच दिनांक 31 मे रोजी नाशिक, खान्देश, बुलढाणा, अकोला, संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, वाशिम, अमरावती तसेच कोकणात, दक्षिण महाराष्ट्रात तसेच सातारा या जिल्ह्यात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील. राज्याच्या इतर भागात काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून सध्या वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो. सदर हा अंदाज सांगण्यामागचे कारण की आपण सतर्क असावे म्हणून हा अंदाज सांगितला आहे. तसेच मित्रांनो, मी 6 महिन्यापूर्वी अंदाजात सांगितले होते की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एखादे डिप्रेशन बनून ते पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशाकडे जाईल असे सांगितले होते. पण वातावरणातील बदलामुळे यात बदल झाला असून आता दिनांक 31 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याचे दिनांक 3 किंवा 4 जून रोजी डिप्रेशन बनण्याची शक्यता असून ते दिनांक 7 किंवा 8 जून दरम्यान पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशमध्ये जाण्याची शक्यता राहील. तसेच आज कर्नाटक राज्याचा पश्चिम भागातील जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच केरळ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा
या राज्याच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्याच्या पूर्व विभागातील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 27 व 28 मे रोजी मराठवाडा व विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. या विभागात साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहील. तसेच आज मुंबई व उपनगरात कोकणात उष्णतेची सौम्य लाट राहील. साधारण तापमान 35 ते 37 अंशादरम्यान राहील. तसेच दक्षिण महाराष्ट्रात उष्णतेची सौम्य लाट राहील. साधारण तापमान 37 ते 40 अंशादरम्यान राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 37 ते 40 अंशादरम्यान राहील. तसेच दिनांक 29 मे रोजी विदर्भात तापमानात घट पाहावयास मिळेल व दिनांक 30 मे पासून विदर्भात तापमान सामान्य राहण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.